बघा म्युच्युअल फंड सही आहे आणि काय ते सब्जेक्ट टू मार्केट रिस्क येतं. रीड स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट व्हेरी केअरफुली. केअरफुली. आणि तो रिस्क बिक्स म्हटलं की आपण सगळे घाबरतो. सगळ्यात महत्त्वाचं तर आहे ना, सब्जेक्ट टू मार्केट रिस्क काय आहे हे समजून घेणं गरजेचं. बघा 2 प्रकारचे रिटर्न मार्केटमध्ये बनतात. एकाला म्हणतात शुअर, एकाला म्हणतात पॉसिबल. शुअर म्हणजे मिळणारच आहेत, पॉसिबल म्हणजे मिळू शकतात. किती मिळतील माहीत नाही. बँकेत एफडी केली, रिटर्न मिळतात, आपल्याला वाटतं शुअर आहे, एवढे एवढे मिळणारच आहे. आता बँक तुमचे पैसे घेऊन काही कपाटात ठेवत नाही, ती काय करते, कर्ज देते. कॉर्पोरेटला 60-70% देत असेल, 40% रिटेलला देत असेल, वडवर जे काय त्यांचा रेशो असेल. आता हे पैसे सव्याज परत येतील, हे शुअर आहे का पॉसिबल आहे? तर कंपन्यांना कर्ज दिलंय तुम्ही, त्या जर कंपन्यांची सेवा प्रोडक्ट जर विकलं गेलं तर सव्याज पैसे परत येऊ शकतील. पण ती कंपनीच नाही चालली तर मे माइट बी ते अकाउंट जर एनपीए मध्ये गेलं, नॉन परफॉर्मिंग असेल, कर्ज दिले पण रिफंड नाही आलं, तर होऊ शकतं की बँकेने दिलेलं कर्ज सव्याज परत येईल, हे शुअर नाहीये. सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे. मार्केट चांगलं राहिले, त्या कंपनीचं प्रोडक्ट सेवा कन्झ्युम झाली तर पैसे परत येतील. सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे, म्हणजे ती पॉसिबिलिटी आहे. आता उद्या जर बँकेने कर्ज दिलं, एनपीए मध्ये सगळे कर्ज गेले, उदाहरण आहे, असं होणार नाही, तर बँक तुमचे पैसे परत देणार का? त्याचं उत्तर आहे नाही. फक्त बँक तुम्हाला तुमचं इन्शुरन्सचे पैसे परत देणार, बाकी तुम्ही बँकेवरती केस करू शकत. म्हणजे बँक जे म्हणते एवढीला शुअर रिटर्न आहे, ते सुद्धा सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे. ते बँकेच्या पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे.